2026मध्ये वटपौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त, रंगाचे महत्त्व आणि महिलांसाठी कोणता रंग शुभ? चला तर आपण पाहूया मग. वटपौर्णिमा कशी साजरी करावी? महाराष्ट्रात साजरी होणारी वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पौर्णिमा तिथी प्रारंभ 29 जून 2026 पहाटे 3:06 समाप्त 30 जून 2026 पहाटे 5:26. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त किंवा वडाच्या झाडाची पूजा सूर्योदयानंतर सकाळी केली जाते. सर्वोत्तम पूजा वेळ सकाळी सूर्योदयापासून ते अंदाजे 10 वाजेपर्यंत. ब्रह्ममुहूर्तानंतर आणि राहुकाळ टाळून पूजा करणे अधिक शुभ मानले जाते. वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता वडाच्या झाडाची पूजा करतात. हा सण सावित्री आणि सत्यवान यांच्या अखंड प्रेम, निष्ठा आणि समर्पणाची आठवण करून देतो. पुराण कथेनुसार सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि पतिव्रता धर्माच्या बळावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. त्यामुळे सावित्री आदर्श पतिव्रतेचे प्रतीक मानली जाते. वटपौर्णिमेला कोणता रंग परिधान करावा? अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न असतो की वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करावा. लाल रंग सर्वात शुभ. लाल रंग सौभाग्य, प्रेम, शक्ती आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे. त्याचे फायदे: पती-पत्नीमधील प्रेम वाढते, देवी पार्वतीची कृपा प्राप्त होते, सौभाग्य वृद्धिंगत होते. हिरवा रंग. महाराष्ट्रात हिरव्या साडीला विशेष महत्त्व आहे. समृद्धी, सुखशांती, नवजीवन आणि प्रगती. नवविवाहित महिलांसाठी हिरवी साडी अत्यंत शुभ मानली जाते. पिवळा रंग. पिवळ्या रंगाचे महत्त्व ज्ञान, सकारात्मक ऊर्जा, भगवान विष्णू आणि गुरुग्रहाची कृपा. धार्मिक पूजांमध्ये पिवळ्या रंगाचे विशेष स्थान आहे. चौथा रंग आहे गुलाबी रंग. त्याचे महत्त्व प्रेम, सौम्यता, वैवाहिक आनंद. आधुनिक महिलांमध्ये गुलाबी रंगाची निवड मोठ्या प्रमाणात दिसते. पाचवा रंग आहे सोनेरी किंवा केशरी रंग. त्याचे महत्त्व अध्यात्म, तेज, यश आणि उत्साह. तर बघा, कोणते रंग टाळावेत? वटपौर्णिमेच्या दिवशी खालील रंग टाळणे योग्य मानले जाते. पूर्ण काळा रंग, गडद राखाडी, पूर्ण पांढरा काही परंपरांमध्ये मानला जातो, कारण हा रंग शुभ विवाह संस्कारांशी कमी संबंधित मानले जातात. महिलांसाठी सर्वोत्तम रंग कोणता? जर एकच रंग निवडायचा असेल तर हिरवी पैठणी किंवा हिरवी साडी, लाल साडी, हिरवा लाल कॉम्बिनेशन हे 3 पर्याय सर्वाधिक शुभ मानले जातात. तर आता आपण बघूया वटपौर्णिमेचं पूजा साहित्य. हळद कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, तुपाचा दिवा, लाल किंवा पिवळा दोरा, फळे, नारळ, पाणी भरलेला कलश. वटपौर्णिमेच्या पूजाविधी: सकाळी लवकर स्नान करावे, स्वच्छ व शुभ रंगाचे वस्त्र परिधान करावे, वडाच्या झाडाजवळ जावे, झाडाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू अक्षता व्हाव्या, सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी, झाडाभोवती 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालाव्यात, दोरा गुंडाळावा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. मित्रांनो, वटपौर्णिमा हा केवळ व्रत किंवा सण नाही, तर प्रेम, निष्ठा आणि वैवाहिक जीवनातील विश्वासाचे प्रतीक आहे. यावर्षी 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा साजरी होत आहे. तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.